चालू करा। नमस्कार शेतकरी मित्रांनो, आज आपल्याला रासायनिक खतामुळे मोठ्या प्रमाणामध्ये शेतीचं नुकसान होत आहे आणि शेतकऱ्याला आर्थिक खर्च जास्त होत आहे। त्यासाठी आज राष्ट्र विकास ॲग्रो एज्युकेशन संस्था किनवट यांच्यामार्फत आज जीवामृत या घटकापासून शेतकऱ्याला आर्थिक फायदा आणि शेतीला असे पूरक असा सकस शेती तयार करण्यासाठी जीवामृत या घटकापासून शेतीचे एक संवर्धन करण्याचं काम या घटकापासून होते। तर जीवामृत तयार कसा करायचा, तर सुरुवातीला बघा 200 लिटरची टाकी घ्यायची। त्याच्यामध्ये 10 किलो देशी गाईचं शेण आणि 5 लिटर देशी गाईचं गोमूत्र आणि हे चना डाळ 2 किलो याचं द्रावण तयार करायचं आणि गुळ 2 किलो याचं द्रावण तयार करून घ्यायचं। हे सर्व द्रावण त्या टाकीमध्ये टाकायचं आणि थंड हवेच्या ठिकाणी ठेवायचं आणि सकाळ आणि संध्याकाळ 2 टाइम याला ढवळून घ्यायचं। हे द्रावण तयार झाल्याच्या नंतर 8 दिवसाच्या नंतर आपण आपले हे पीक कोणतेही पीक असो त्याला ड्रिचिंग मार्फत किंवा फवारणीच्या मार्फत दिल्यामुळं आपल्या शेतीला एक जैविक खत तयार होतो आणि आपली वीजरहित आपली शेती तयार होते। यामुळे शेतीचं मृदा संवर्धन होते आणि औषधाची सुद्धा बचत होते आणि आपल्याला आरोग्यदायक उत्पादन भेटते। त्यासाठी प्रत्येक शेतकऱ्यांनी जीवामृत तयार करून आपल्या आर्थिक खर्च आणि आरोग्यदायक उत्पादन आणि भविष्यासाठी शेती पुढच्या पिढीला देण्यासाठी जीवामृत हे करून घेणं आवश्यक आहे। प्रत्येक जणांनी साधी सिंपल आहे पद्धत प्रत्येक जणांनी करावी हीच विनंती।